मुंडवा जमीन खरेदी प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सगळं खापर अधिकाऱ्यांवर फोडलेलं आहे। व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी कागदपत्र तपासणं गरजेचं होतं असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे। चुकीच्या बाबी लक्षात आल्यानंतर अधिकाऱ्यांनी भूमिका घेणं गरजेचं होतं असं देखील अजित पवारांनी म्हटलेलं आहे। मुंडवा जमीन खरेदी प्रकरणात अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीवर गंभीर आरोप आहेत। तसंच अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील जे पार्थ पवारांचे बंधू आहेत त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पार्थ पवार के कुकुलं बाळ नाही आणि त्यांनी जी केली आहे ती चूक नाहीये, हे फ्रॉड आहे। पहिलं सप्लिमेंटल LLP बनवलं, रेझोल्युशन पास केलं, खोटा LOI घेतला, त्यानंतर एज्युडिकेशन केलं, सेल डीड केलं आणि त्याच्यानंतर पोझेशन पर्यंत जर या व्यक्तीने हे सगळं केलंय, ही काही छोटी मोठी चूक नाही, हे फ्रॉड आहे। आणि तो पूर्ण मोठा झालेला मुलगा आहे तुमचा, तर याच्यात अधिकाऱ्यांची चूक नाही। त्यांना मुलाची चूक दिसत नसेल तर त्याची दृष्ट काढा आणि त्याला घरात बसवा। पार्थ पवारच्या पिताश्रींचं एवढं वजन आहे सरकारवर, कोणाची हिंमत आहे सांगण्याची? कोणाची हिंमत आहे का? पार्थ पवार एखादं प्रपोजल घेऊन आलेले आहेत, कोणाची हिंमत आहे महसूल खात्यामध्ये, प्रशासनामध्ये? बघा, आता फार रंगसफेदी करू नये अजित पवारांनी। गुन्हा केलेला आपल्या पुत्रानं आणि हे हायकोर्टानं सांगितलंय, यांना का दूर ठेवलंय? का? आता सामोरे जा।